भाई भाई ऐक ना, ओ भाई, ओ भाई, ओ भाई भाई फुल रिस्पेक्ट सर, फुल रिस्पेक्ट। हे जे बाकीचे लोक इथे बघत बसले होते ना, त्यांनी 10 रुपये सुद्धा नाही टाकले, पण तुम्ही अख्खा क्रेडिट कार्ड टाकला। क्रेडिट कार्ड नाही, माझ्या मुलाचं व्हिजिटिंग कार्ड आहे ते। गेल्या महिन्यात त्याची नोकरी गेली, तो पण असाच बेरोजगार होऊन बसलाय। तुमच्या योजनेत येणाऱ्या पैशाची त्याला खूप गरज आहे। तेव्हा जेव्हा केव्हा जमा होतील ना, त्यावेळी तुम्ही त्याच्या नंबरवर त्याला फोन करा। तुमचे खूप उपकार होतील हो। ये बापा 100 रुपये दे। भाई गरीब आहे पण क्वालिटी आहे। अगं कसले एक ते एक माहितीत का तुला ते? तो साहिल आहे ना लय आगाव आहे, आणि तो गौरव आहे ना नुसतं काहीतरी मोठ्या मोठ्या विषयांवर भाषण देत असतो। ती आनंदी आहे ना, ती देवाच्या माग इतकी येडी आहे, इतकी भक्त आहे, सांगू का तुला? आणि ती परी आहे ना, परी कोणाच्या माग नाही, नुसतीच येडी आहे। म्हणजे आपली सिंधू कशी लहानपणी नखरे करायची, नटायची तटायची येड्यासारखी वागायची, तशी ही परी अजून घोडी झाली तरी तशीच वागती, माहिती का? आणि तो पप्प्या, अगं तो पप्प्या तर तुला सांगू का, तो पोरींना इतका घाबरतो, नुसती पोरीची सावली जरी पडली ना तरी 4 हात लांब जातो तो। सगळे येडे आहेत पण मस्त आहेत, एकत्र आहेत समजे। हॅलो हॅलो, हा ऐकतीस का? काय कट झाला का काय? नाही नाही, आहे ना, बोल बोल। अगं मग बोल की काहीतरी। तू बोलू कुठं देतेस मला? नाही सॉरी, बोल बोल। बरं वाटलं ऐकून बघ। इकडे गावाकडं पोरांची हाडं मोडलीस आणि तिथे जाऊन माणसं जोडते। तुझा बा गेल्यानंतर आपल्या रक्ताच्या माणसाने पाठ फिरवली आपल्याकडे, पण ही पोरं अशी करणार नाही। सगळ्यांची सोबत धरून राहा। आता राहावंच लागणार आहे। एकत्र हॉटेल सुरू करतोय आम्ही, समजा एकत्रच करणार। ऐक ना माय, ते हॉटेलची जागा पक्की केली आम्ही, पण फक्त जरा पैशांची नड पडती, म्हणून तुला पाठवायला जे पैसे साठवले होते ते हॉटेलातच टाकावे लागतील। म्हणून या महिन्यात पैसे तुला ते आई आहे मी तुझी, तुझ्यात जी रग आले ना ती माझ्याकडनंच आली। तू इकडची अजिबात काळजी करू नकोस। अगं पुढचे 2 महिने जरी पैसे पाठवले नाहीस ना तरी काही अडत नाही माझं। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये।
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.